माझा जन्म कृष्णेला झाला असेल तरी मला न्याय गोदावरी देईल. खरी राजा जनता आहे. आमदार खासदार राजा नसतो. आम्हाला संसार नसलेली माणसं आहे. मी आहे, मोदी साहेब, योगी साहेब, संसार नाही. मी सातारकर होतो, आता परभणीकर बनणार आहे. परभणीत मी स्वतःचं घर बी घेतो. आणि संविधान कुणीही बदलू शकत नाही. पण बदनाम करण्यासाठी विरोधक इंडियावाले आम्हाला हे करण्याचा प्रयत्न करतात. पण तसं काही नाही. जो माझे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचं स्टडी बघा, त्यांची गुण बघा. मराठा समाजाला मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगेन की तुमच्या आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. मराठा माझ्यावर आहे, ओबीसी माझ्यावर आहे. म्हणजे राष्ट्रपती शिट्टी वाजणार पाहिजे. 100% खासदारकीची माळ गळ्यात पडलीच आता यंदा, तर महादेव जानकर लग्नाच्या बोल्यावर चढणार. मी पंतप्रधान झालो तरी लग्न करणार नाही. परभणीकर महादेव जानकरांना दिल्लीत पाठवणार का? मी विक्रमी मताने विजय होईल असं माझं मंत्री मला म्हणतो. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा. आय एम नॉट अ डिमांडर, आय एम कमांडर. या म्हणीला धरून किंवा उक्तीला धरून हे ठासून सांगत डिओशन, डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन या त्रिसूत्रीवर चालणारे नेते म्हणजेच महादेव जानकर. सर्वात आधी यशवंत सेनेचे सरसेनापती, त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि नंतर थेट राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री. अर्थात हा संपूर्ण प्रवास, त्यांचा थक्क करणारा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलाय. आणि आता हेच महादेव जानकर परभणीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. अर्थातच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सरकारनामाची टीम थेट परभणीतच येऊन पोहोचली आहे. जानकर साहेब, सर्वप्रथम सरकारनामातर्फे हार्दिक स्वागत आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. जानकर साहेब, प्रश्नोत्तर तर होतच राहतील, पण सर्वात पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत जानकरांसाठी काय निरोप पाठवलाय? ज्या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं फंक्शन होतं, ज्याला 150 वर्ष झाली, त्याला भारताचे पंतप्रधान मोदी साहेब मुंबईच्या प्रोग्रामला आले 1 तारखेला. आणि त्याच दिवशी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा तिघं होते. एअरपोर्टवर त्यांना विश करताना त्यांनी विचारलं, कुठं चालला? तर म्हणजे महादेव जानकरांचा आम्ही अर्ज भरण्याचा. त्यावेळेस त्यांनी सांगितले की महादेव जी को बोलिये मैं आपका इंतजार कर रहा हूँ नवीन पार्लमेंटमध्ये. आणि त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी दिल्लीला मी त्यांची वाट पाहतोय. आणि त्याच निमित्तानं 20 तारखेला उद्या भारताचे पंतप्रधान माझ्या प्रचार सभेला येतात. अरे वा, म्हणजे स्वतः दस्तूर खुद्द पंतप्रधान तुमच्या प्रचार सभेला परभणीत येत आहेत. जानकर साहेब, म्हणजे डोंट माइंड, संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडला आणि ते जाणून घ्यायचंय म्हणून मी हा प्रश्न विचारतो की मुळातच तुम्ही रासपकडून माढा आणि परभणी या 2 जागांसाठी इच्छुक होतात. माढ्याबाबत तुमची शरद पवार साहेबांशी बोलणी देखील झाली होती, पण नंतर कुठं माशी शिंकली, महायुतीचे परभणीसाठीचे उमेदवार महादेव जानकर असतील असं थेट घोषितच झालं. म्हणजे असा आणखी पुढे असा प्रश्न, माझा उपप्रश्न आहे की बारामतीचं समीकरण बिघडू नये म्हणून अजितदादांनी तुम्हाला दूर परभणीत पाठवून दिलं, हे खरं आहे? असं नाही. मी आदरणीय पवार साहेबांना आजही मानतो. पवार साहेब हे आपल्या पॉलिटिकल सायन्सचं युनिव्हर्सिटी आहे. त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. मी पहिल्यापासून माझ्या इंटरव्ह्यू पहा, महायुतीला मी 2 जागा मागितल्या होत्या. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी. देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांना. त्या आणि महाविकास आघाडीला पवार साहेब, उद्धव साहेब आणि काँग्रेस यांना 3 जागा मागितल्या होत्या. तर त्यातली मला 1 जागा देतो म्हणले होते फक्त पवार साहेब. उद्धव साहेबांनी काही रिस्पॉन्स दिला नाही आणि काँग्रेसवाल्यांनी बी आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही. आणि नंतर मग मी ठरवलं, पवार साहेबांना म्हणलं की बाबा मी तुम्हाला एकट्याला मदत करीन राष्ट्रवादीला, पण मी काँग्रेसला आणि उद्धव साहेबांच्या पक्षाला मी मदत का करू? ते मला एकही जागा देत नाही. राजकारणात लेनदेन असतीच ना, माझा पक्ष वाढवण्यासाठी. आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या पक्षांना आम्ही सांगितलं 2 जागा द्या आम्हाला. मी माढा, बारामती आणि परभणी आणि दक्षिण नगर आणि सांगली ह्या 5 कॉन्सन्ट्रेशन लोकसभेवर मी केलं होतं. मग त्यांनी म्हणले की पहिल्या सुटला ही जागा महाविकास आघाडीची असल्यामुळे आम्हाला उद्धव साहेब म्हणजे देता येणार नाही. म्हणजे माझा सिटिंग खासदार आहे आणि त्याचं ते योग्य होतं. आणि माढ्यामध्ये बीजेपीचा सिटिंग खासदार आहे, त्यामुळे बीजेपीला अडचण. म्हणून मी काय केलं, परभणी किंवा मला हे द्या म्हटलं. तर नंतर मला अजितदादांचा फोन आला की त्यांनी मला सांगितलं की बाबा अमित शहानी बोललो होतं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना अर्जंटली राष्ट्रीय समाज पक्षाला बरोबर घेणं गरजेचं आहे. तर त्यांना तुम्ही त्यांच्या जागा द्या आणि महादेवराव ऐकणार नाहीत, त्यांच्या शिंबाला लढण्यासाठी द्या. म्हणजे हे झाल्यानंतर मला एकनाथ शिंदेचा फोन आला. मी कराडला होतो
आणि अजितदादा म्हणले अर्जंटली आम्ही हेलिकॉप्टर पाठवतो, तू इथे. तर म्हणलं हेलिकॉप्टर वगैरे काय नाही, पहिले तह काय आहे ती मला पहिला बोला. नाही म्हणले आम्ही तुम्हाला बीजेपीच्या कोट्यातली जागा राष्ट्रवादीला मिळते परभणीची, आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा आम्ही तुम्हाला देतोय. तुम्हाला परभणी दिल्यानंतर आणि ती निवडून आणण्यासाठी आम्ही मदत बी करू, तर तुम्ही आम्हाला तिथं पाहिजे. मग ज्यावेळेस एक देवेंद्र फडणवीसचं आणि माझं तसं नातं जुनच आहे. मला पंकजताईंचाही फोन आला. पंकजताई म्हणले की तू माझ्याबरोबर राहायला पाहिजे, भाऊ आहे, असं तसं थोडंसं हे भावनिक केलं. भुजबळ साहेब बी मला बोलले, म्हणले आपण ह्यांच्यावर राहिलेलं योग्य ठरलं. म्हणजे थोडंसं अशा गोष्टीवर गेल्यानंतर अजित पवार म्हणले की मला तुझी गरज लागणार आहे. मग इथं अजित पवारांचा कॅन्डिडेट सेकंड नंबरला होता, राजेश विटेकर. मी म्हणलो त्याला काहीतरी आपण दिलं पाहिजे. मग ते MLCचा पहिला त्यांना ते हे दिलं आणि तेही काम करतील आपल्यावर. बीजेपीची यंत्रणा आहे, अशा हेतून आपण विजय होऊ. आणि तसा इथं माझा आमदार बी आहे, बरोबर. माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत. माझे परभणीला मी नवीन नाही. आणि परभणीतल्या बहुतांश माझं जन्मगाव जरी सातारा असलं तर माझा पहिला आमदार मराठवाड्यातला निवडून आलाय, बाबा पाटील अहमदपूरचा. नंतरचा माझा आमदार राहुल कुला आला दौंडचा. आणि तिसरा आमदार माझा गंगाखेडचा रत्नाकर गुट्टे आला. त्यामुळे मराठवाड्यातली जनता संतांची भूमी आहे, सुपीक लँड आहे विशेष. त्यामुळे मी म्हटलं बाबा परभणी मला दिली तर चाललं. आणि माहितीला बी अडचण येऊ नये कॅन्डिडेट द्यायला, तिथं काही त्यांची सिटिंग MP नव्हता. त्या दृष्टीनं त्यांनी सांगितलं आणि मग निर्णय घेतला की म्हणले बाबा आम्ही तुम्हाला हे करतो, आम्हालाही गरज आहे, मलाही त्यांची गरज. एक अलायन्स करायचं म्हणजे एकमेकाला गरज असते. पवार साहेबांना मी बोललो की पवार साहेब म्हणलं उद्धव साहेब आणि काँग्रेसवाले काही आमच्याशी बोलायला तयार नाहीत, तुमच्याबद्दल मला नितांत आदर आहे, म्हणजे हे नाही. पण तुम्ही आता महायुतीत पहिला होतोच, महायुती काही सोडली नव्हती, पण महायुती आम्हाला जर जागा देत नसेल तर आम्ही सोडणार होतो. म्हणजे आमचं फर्स्ट क्लेम काय होता की आम्हाला नुसतं असं राहायचं नाही, पपेट म्हणून राहायचं नाही, ओनर म्हणून राहायचं आहे. म्हणून तुम्ही आम्हाला जागा द्या. तर त्यांचं मी मोदी साहेबांचं, अमित शहाचं, एकनाथ शिंदेचं, देवेंद्र फडणवीसचं, अजित पवारांचं मी अभिनंदन करतो की मला त्यांनी ही जागा परभणीची त्यांच्या कोट्यातली सोडली आणि मी आज महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून उभा आहे. नक्कीच. आधी नांदेड, नंतर सांगली, नंतर माढा, त्यानंतर बारामती लढून झाली आणि आता परभणी. यंदा परभणीकर महादेव जानकरांना दिल्लीत पाठवणार. मला पूर्ण विश्वास झाला माझ्या 15-20 मध्ये की मी ज्या ज्या गावात जाईल तिथं रात्रीच्या 2 वाजून देखील तुफान गर्दी होती आणि मी विक्रमी मतानं विजय होईल असं माझं मन तरी मला म्हणतंय. मला नांदेडमधून उभा राहिलो मी शंकरराव चव्हाणांच्या जावईच्या विरोधात, सांगलीला उभा राहिलो वसंतदादाच्या नातूच्या विरोधात, आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात राहिलो माड्याला, नंतर पवार साहेबांची कन्या सुप्रियाताईंच्या विरोधात उभा राहिलो बारामतीला, आणि आता परभणीला मी गुलाल लावण्यासाठी आलोय. माझा जन्म कृष्णेला झाला असेल तरी मला न्याय गोदावरी देईल हा मला भरोसा आहे. कारण कृष्णा वेण्णा कोयना या प्रांतातला माझा जन्म जरी असला तरी मला खऱ्या अर्थानं मांजरानं आणि गोदावरीने तारलं. पहिला रिझल्ट माझा मांजरानं दिला, पहिला आमदार माझा, आणि नंतर गोदावरीने दिला. त्यामुळे गोदावरीला मी सलाम करण्यासाठी आलो. मला विश्वास आहे की 4 तारखेला निकाल होईल, तो गुलाल माझ्या बाजूचा असेल. जानकर साहेब, जगात जर्मनी आणि देशात परभणी असं जरी म्हटलं जात असलं तरी मराठवाड्यातला एक दुष्काळी जिल्हा म्हणून परभणीची ओळख काही लपून राहिलेली नाही. एका अहवालानुसार परभणी जिल्ह्यातली जी चारा टंचाईची परिस्थिती आहे त्या संदर्भात जर विचार केला तर तो अहवाल असं सांगतो की केवळ म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून ते आता 2024 पर्यंत 3,63,174 मेट्रिक टन इतका चारा साठा उपलब्ध आहे. अर्थात तो या महिन्यात संपणार. मग राज्याचे एकेकाळचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राहिलेले महादेव जानकर आपल्या जिल्ह्यातून निवडणूक लढवत आहेत बोलल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या, परभणीकरांच्या आशा आता वाढलेल्या आहेत की जानकर साहेब याच्यावर नक्की काहीतरी सोल्युशन शोधून काढतील. त्यामुळे खासदार म्हणून तुम्ही जेव्हा निवडून याल त्यानंतर ही चारा टंचाई संपवण्यासाठी आपण काय करू? मी ॲनिमल डेअरी अँड फिशरीचा मिनिस्टर असताना जलयुक्त शिवार योजना जशी होती तशी मी चारायुक्त शिवार योजना आणली. आणि चारायुक्त शिवार योजनेची उद्दिष्ट ही होती की जी आमची इरिगेशनची लँड आहे स्टेट गव्हर्नमेंटची, त्यात आम्ही बी आणि पाणी आणि लाईट फ्री देणार आणि त्यातून चारा उत्पन्न करणार. आणि ते कलेक्टरच्या अंडर आणि कमिशनर आमचं ॲनिमल हजबंड्रीचे त्यांच्या अंडर देऊन आम्ही प्रत्येक तालुक्यात डेपो तयार करणार आणि त्या डेपोतून त्या शेतकऱ्याला सांगणार की त्या जिल्हा परिषद सर्कलवरनं त्याने ट्रॅक्टरवरनं तो चारा घेऊन जायचा, फ्रीमध्ये घेऊन जायचा, ताकी जनावरांचा हाल होणार नाही. त्यामुळे आम्ही ती योजना आणू शकतो. जर मी राज्यात यशस्वी करू शकतो तर मेंबर ऑफ पार्लमेंट झाल्यावर माझ्या परभणीसाठी वेळ लागणार नाही. एका 10 मिनिटाचं काम आहे आणि मी चाऱ्याची योजना तशा लेवलचं करीन. लातूरला पाणी रेल्वेनं आणलं होतं सांगलीवरून,
तसं मी देखील परभणीत मेंबर ऑफ पारदर्शन चारा कसा अव्हायलेबल करायचा त्याचं उत्कृष्ट माझ्याजवळ नॉलेज आहे, प्लॅनिंग आहे आणि त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करीन. माझ्या परभणी मतदारसंघातला जनावर आहेत, जे पशुपालक आहेत, त्यांना धीर देण्याचं मी प्रॉपरली काम करण्याचं काम करेन. नक्कीच. परभणीमध्ये जसा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तसाच तो सिंचनाचा देखील आहे. आणि मुळातच तुम्ही शेतकरी कुटुंबातले, तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, समस्यांची चांगली जाण आहे. इव्हन कृषी क्षेत्रात तुमचा खूप चांगला अभ्यास आहे. आणि विशेष तुम्ही जिथून निवडणूक आता लढवताय तिथेच या परभणीत मराठवाडा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे. पण पुरेशा निधी अभावी त्याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना कमी होतो. त्यामुळे आता भविष्यात या कृषी विद्यापीठाला संजीवनी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी, बी बियाण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी जानकर साहेब काय करतात? वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी आहे, इथं मी पहिला जर रिसर्च विंग डेव्हलप करण्यासाठी पहिला प्रयत्न करणार. स्टाफचा प्रश्न आहे. मी युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलरशी बसलो, चर्चा केली. स्टाफ पहिला जसला भरला जाईल आणि नंतर इथं 7,000 हेक्टर लँड आहे आमची, ती सिंचनाखाली आणण्यासाठी मी ओलिताचा प्रयत्न करेन. माझ्या जिल्ह्यात 5 नद्या वाहतात. एक येलदरी सारखा डॅम मोठा आहे, त्याचं आणि पाणी जमीन ही सुपीक आहे अतिशय. महाराष्ट्रात चांगली सुपीक जमीन कुठं आहे तर ती परभणीला आहे. काळी माती आहे. काळ्या आईला जर हिरवा शालू चढवला तर आम्ही नटलेली आमची आई दिसू शकेल, अशा लेवलला मी काम करणार आहे. तर स्प्रिंकलरची योजना आणून येलदरी धरणात डॅमचं पाणी आणि मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाईपलाईननं पाणी आम्ही येलदरीत सोडू. आमच्या नद्या ज्या 5 नद्या आहेत त्याचं खोलीकरण करून, रुंदीकरण करून त्याचं पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करू आणि बॅरेज बांधण्याचा प्रयत्न करेन. बॅरेजच्यामुळे सिंचनाचं क्षेत्र वळिताखाली येईल. माझा पहिला मकसद आहे की आमच्या शेतीला जर सिंचन 100% झालं, आता ते 34% आहे, पण मी 98% पर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सिंचन झालं, सोलारचा प्रोजेक्ट आणल्यानंतर शेतकऱ्याला दिवसा 8 तास लाईट मिळेल आणि फ्रीमध्ये मिळेल. त्यामुळं वीज, पाणी या दृष्टीबरोबर वीज, पाणी, इरिगेशन आणि एनर्जी या दोन्ही गोष्टीचा जर सप्लाय झाला तर शेतकऱ्याला अडचण येणार नाही. आणि माझ्याकडे विद्यापीठ आहे. विद्यापीठाची सायंटिफिक विंग वाढवून मी तिथं 7,000 एकर जी लँड आमची आहे त्याच्यावर बी बियाणं, एक्सलंट सीड आणि एक्सलंट फीडची निर्मिती करून आमच्या शेतकऱ्याला ती फ्री देऊ शकतो. आणि त्याचबरोबर त्या शेतकऱ्याचा उद्योगधंदा वाढण्यासाठी पोल्ट्री फार्म, गोपालन, गोटपालन आणि फिशरीचा पॉन्ड ह्याचं जर डेव्हलपमेंट केलं, इन्व्हायरमेंटलमुळे शेती जर खराब झाली तर येणारं उत्पन्न आमच्या अंड्यापासून, माशापासून, गायीपासून, दुधापासून, परत डेअरीचं क्लस्टर तयार करून शेतकऱ्याच्या हातात 2 पैसे कसं राहतील याचा मी पहिला जुटला. निश्चितच हे परभणीकरांच्या साठी आणि तरुणांसाठी विशेष महत्वाचं आहे. आता राहिला प्रश्न महिला रोजगाराचा सुद्धा. महिला रोजगार असेल, महिला सक्षमीकरण असेल, महिलांची सुरक्षितता असेल, याबाबत जानकर साहेबांचे नेमकी काही उपाययोजना आहे? मी बालकल्याण मंत्री माझी बहिणी पंकजताई होती, तेव्हा ह्या डिपार्टमेंटचा मला अभ्यास फार जवळून मिळाला. इथं ज्या कॉलेजला मुली हॉस्टेलवर राहतात त्यांना सकाळचा नाश्ता मिळत नाही म्हणून चक्कर येते. ही गोष्ट ज्यावेळेस मला समजली तेव्हा त्या वयात जर पहिला जेवण नाही मिळायचं पण नाश्ता सकाळचा पाहिजे, नाश्ता देण्याची पहिली सोय केली. म्हणजे महिलाचं शिक्षण घेताना जी प्रोटीन्स मिळाली पाहिजेत आम्हाला, ती प्रोटीन्स तर त्या आमच्या बहिणींना मिळाली पाहिजे, छोट्या छोट्या बालकांना. तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि महिलांना स्वतःच्या पायावर सक्सेस बनण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कारण नवऱ्यावर किंवा भावावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे त्या भगिनींना आमच्या, तिच्या हिमतीनं राहिलं पाहिजे. तिच्यासाठी स्पेशल आम्ही अरेंजमेंट करून बालविकास महिला कल्याणची डिपार्टमेंटच्या सोयी आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सोयी आहेत. आणि मी महिला सक्षमीकरणाचा एक स्पेशल प्रोग्राम साऱ्या बचत गटाचा क्लस्टर बनवणार आहे महिलांचा. त्यांना आम्ही ट्रेनिंग देणार आहे आणि त्यांच्याच हातात पैसा कसा राहील. मी दूध विकास मंत्री असताना दूध गाई कोण सांभाळतं, आमची आई किंवा बहीण सांभाळते, वहिनी सांभाळते. पैसा घ्यायला कोण, आमचा दादा जातोय. मी ती सिस्टम नाही केली. डीबीडीनं डायरेक्ट आईच्या नावावर किंवा बहिणीच्या नावावर किंवा बायकोच्या नावावर पैसे जातील ह्याचा बंदोबस्त केला. म्हणजे पैशाची ती जर काय करते, शेण काढती, घाण काढती, ती गाई सांभाळते आणि पैसे घ्यायला दादा जातोय, तिला ती येतच नाही. तशी सिस्टम न ठेवता ही महिला सक्षमीकरणाचं धोरण आहे आणि महिलांनी स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी जपानची टेक्नॉलॉजी मी अडॉप्ट करणार आहे. जपान जगात का टेक्निकली फरक आहे तर जपानची सत्ता आईच्या हातात आहे, बाईच्या हातात आहे, माईच्या हातात आहे आणि आमची इथं भावाच्या हातात आहे, वडिलाच्या हातात आहे. त्यामुळे आमची गरीब वाढलेली आहे. ज्यावेळेस महिलेच्या हातात सत्ता देऊ आम्ही आर्थिकचं. आता माझी आजी होती, मी कॉलेजला होतो तेव्हा मला कुठं पैसे कमी पडले तर ती मला आजी पैसे बटव्यातलं काढून द्यायची. म्हणजे तिला जर समजा तिच्या भावानं कोणी पैसे दिले तर ती चुरून ठेवायची आणि तशीच मी आता आईला वडिलांना मागण्यापेक्षा आजीला मागायचं, ते आजी पैसे द्यायची. म्हणून स्त्रीच्या हातात जर या राज्याचा देशाचा कारभार दिला आर्थिकदृष्ट्या
तर देश अजून सक्षम होईल हा मला विश्वास आहे. मोदींची गॅरंटी जानकरांचं वचन असं आपल्या अहवालात किंवा जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आता नमूद आहे. आणि जर आपण एनडीएचा जाहीरनामा पाहिला आणि तुमचं जे आतापर्यंत तुम्ही त्यात अहवालामध्ये नमूद केलेलं आहे, तर ते जवळपास साम्य वाटतं. त्यामुळे मोदींचं विजन आणि जानकरांचं विजन हे जवळपास एकच आहे की काय? काय सांगाल? त्याचं काय आहे, ज्याला जगाचा संसार करायचा आहे तो स्वतःच्या संसाराचा विचार करत नाही. आम्हाला संसार नसलेली माणसं आहे. मी आहे, मोदी साहेब, योगी साहेब, संसार नाही. आम्ही संसार जगाचा उभा करू, देशाचा. नुसतं मिनिस्टर बनण्यासाठी आमची धडपड नाही, तर हजारो वर्ष आम्ही जे केलेलं काम लोकांच्या हृदयात कोरावं यासाठी काम करण्यासाठी आम्ही मंडळी प्रयत्न करतो. मोदी साहेब असतील, 18-18 तास काम करा. मिनिस्टर होतो मी त्यावेळेस आम्ही 18 तास काम करत होतो. म्हणजे ही लोकांचं, वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल, नॉट द ओनर ऑफ द पीपल. आम्ही आमदार, खासदार, मंत्री आहे म्हणजे मालक नाही तुमचे. आम्ही जनतेचे सेवक आहे. सेवा करण्यासाठी आलोय, मेवा खाण्यासाठी नाही. पण ह्या सामान्य जनतेला माहित नाही की हेच मालक आहेत. म्हणून त्यांना एखादा आमदार खासदार जर आमचा चालला तर ते लोक सारी म्हणतात "आज साहेब चालले, साहेब चालले" यातनं. ही जी भ्रमत आहे ना ती काढलं पाहिजे. खरी राजा जनता आहे. आमदार खासदार राजा नसतो, खरी जनता असते. त्याला एक पॉवर दिलेली असते. परंतु हे जोपर्यंत लोकांना लोकशाहीत कळल की जनता ही सुप्रीम आहे, त्यावेळेस या देश लोकशाहीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मोदींचं काम तेच चाललेलं आहे की त्यांची जात गरीब आहे, माझी जात गरीब आहे. कुठल्याही ब्राह्मणाचा असू द्या, दलित असू द्या, मराठा असू द्या, ओबीसी असू द्या, मुसलमान असू द्या, त्यातला गरीब समाज आहे त्याचा आम्ही हितचिंतक बनणार आहे. श्रीमंताला आमची गरज नाही. तो म्हणताना आम्ही येणार नाही जाणार. तो रोज विमानानं जातोय, हेलिकॉप्टरनं जातोय, मर्चडीज बेंचमध्ये फिरतोय, त्याला काय माहित आहे. पण जो समाजातला गरीब माणूस आहे त्याला आपण पकडलं पाहिजे. म्हणजे सदन लोकांच्या बद्दल हेवा करायची काही गरज नाही. त्यांच्या कष्टाने ते मोठे झाले असतील, कॉर्पोरेट जरूर झालं पाहिजे. परंतु जो गरीब आहे, पिचलेला आहे, वंचित आहे, त्यासाठी काम करणं हे आपल्या संविधानाचं काम आहे. आणि त्यासाठी छत्रपती शिवाजीराजे असतील, महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, संविधानाच्या माध्यमातून तरतूद केली. आम्ही कोणीही काय झालो तर संविधानाचा बदल करता येत नाही. म्हणजे आज आमच्यावर टीका केली जाते किंवा संविधान बदलणार, संविधान हे काही देखील नाही. रामाचं मंदिर बांधलं, लोकांची डिमांड होती दिली, पण तद्वतच आम्ही तिथं मशिदीचाही पाया खाल्लेला आहे, त्यांना बी दिलाय, तो बी आमचाच भाव आहे. असं नाही यत्न करू. ते लोकांना सांगितलं जातं की संविधान बदललं म्हणून. आणि संविधान कुणीही बदलू शकत नाही. या देशातला कुठला माईचा लाल बाबासाहेबांच्या संविधानातला. पण बदनाम करण्यासाठी विरोधक ह्या इंडियावाले आम्हाला हे करण्याचा प्रयत्न करतात. तर तसं काही नाही. आम्ही त्यातून आलोय. आज आम्हाला भागीदारी तरी दिली कमीत कमी ह्या लोकांनी. म्हणून तुमचं आणि मोदींचं विजन एकच आहे. एकच, एकच. जानकरांच्या दृष्टिकोनातून परभणीच्या विकासाचं विजन नेमकं काय? मला पहिलं जुटला शेतकरी हा मला हे झाला. शेतकरी, युवक, महिला यांच्यासाठी मला पहिलं ही शेती आहे. माझी शेती फार चांगली आहे इथली. परभणीची जमीनच काळीभोर आहे. माणसं उगवून येईल असली जमीन आहे. तिला जर सिंचनाचं हातभार लावला, सिंचन जर केलं आणि इलेक्ट्रिसिटी दिली, एक्सलंट फील्ड आणि एक्सलंट सीडचं प्रोव्हायडेशन केलं तर माझा शेतकरी हा राजा बनेल. एका दाण्याचा 1000 दाणं बनणारा राजा शेतकरी आम्ही आहे. आम्ही मागणारी आवाज नाही, देणारी माणसं आहोत. वी आर नॉट डिमांडर, वी आर कमांडर. देणारे आहे माणसं. पण त्या शेतकरी राजाला मला पहिलं प्रगल्भ करायचं आहे, सुखी करायचं आहे. आणि तद्वतच शेतकऱ्याला एका धंद्यावर नाही बसून द्यायचं मला. आज गुजरात मॉडेल टॉप काय आहे? तर गुजरातचा माणूस प्रत्येक गोष्टीत धंदा टाकतो. खेड्यामोड्याचं दुकान तेच टाकतो या, कपड्याचं दुकान तोच टाकतो या, म्हणजे वाळूचं दुकान तोच टाकतो या. आणि आमचा माणूस नसता शेतीत बघतोय वर्षातून 2 पिकं पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात एकच पीक काढतोय. एका पिकावर काय प्रगती होणार आहे आपली? एक पीक घेतोय आणि खायला माणसं 10 आहेत. खर्च वाढत चाललाय. त्यामुळे इथली इन्कम गरीबी वाढत चालली. मग हे मला कुठेतरी बदलायचं आहे पहिलं. म्हणून शेतकरी आणि त्या जर एमआयडीसी जर स्टार एमआयडीसी आणली इथं तर मोठे मोठे उद्योगपती इथे येतील. 1 लाख लोकांना काम रोजगार मिळेल. आणि त्या माध्यमातून इथलं इथलं ही वाढेल, इन्कम कॅपॅटा वाढेल आपल्या परभणी जिल्ह्याचा. त्या दृष्टीने विद्यापीठ आहे. इथे इंजिनिअरिंग कॉलेज नाही. इंजिनिअरिंग कॉलेज आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही स्वतः इंजिनियर इंजिनियर आहात. इंजिनिअरिंग कॉलेज नाही, टेक्निकल इन्स्टिट्यूट नाही. एम्स सारख्या धर्तीवर जर इरा नावाची एखादी संस्था उभा करता आली, प्रायव्हेट बी आणि गव्हर्नमेंट बी, तर ती विद्यापीठ आणली तर इथल्या लोकांची प्रगती होईल. 4 लोकांना काम मिळेल अशा दृष्टीनं. आणि जे रोड आहेत शक्तीपीठ चालले समृद्धी मार्गाचा, त्या रोडच्या माध्यमातून अगोदर त्या जमिनी रोडच्या कडेच्या जमिनीची किंमत होती एकरी 10 लाख रुपये. आता त्याची किंमत कमी 1 कोटी रुपये व्हायला लागली. त्यामुळे त्या रेंज रेट वाढलेला आहे. शेतकऱ्याला मी सांगतो की जमीन विकू नका, तिथं कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधा. कोंबडी न खाता अंड खावा. भाडं येईल त्याच्यावर तुमचं घर चालेल. म्हणजे अशी व्यवस्था तिथं ट्रेनिंग करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ही रेल्वे माझ्या मतदारसंघातून जास्त चाललेली आहे. त्या रेल्वेचं मी वंदे भारत ट्रेन 2500 एकर जमीन आमच्या रेल्वेची आमच्या ताब्यात आहे पुण्याला.
पूर्ण हे जंक्शन आहे, एअरपोर्ट 40 किलोमीटर आहे नांदेडचं, आणि तिथं जर वंदे भारत ट्रेनच्या बोगीज तयार केल्या तर इथल्या रोजगार मिळेल कामगारांना, इथल्या जनतेला न्याय मिळेल आणि त्यातून धंदा वाढत जाईल इथं. म्हणून मी तो देखील प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जायकवाडीचं बंदिस्त पाईपलाईननं पाणी येलदरीत सोडल्यानंतर येलदरीवरून सिंचन करणार आणि 5ही नद्या आहेत त्याचं खोलीकरण, सक्षमीकरण, अतिक्रमण झालं ते हटवणार आणि बॅरेज बांधणार बी. छोटे 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 बॅरेज बांधल्यानंतर एक 50 गावाचं क्लस्टर पडणार. आज जशी उपसा सिंचन योजना पश्चिम महाराष्ट्रात आहे, टेंबूची योजना आहे आमची, त्याच्या धर्तीवर मी परभणीच्या डेव्हलपमेंटसाठी, उशाला आमच्या धरण आहे पण घशाला कोरड आहे, ही व्यवस्था बदलायची आहे मला. जानकर साहेब, ज्या मराठवाड्यातून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला किंवा पुन्हा जोर धरला, त्याच मराठवाड्यात तुमचा हा परभणी लोकसभा मतदारसंघ येतो. त्यामुळं इथं मराठा ओबीसी या जातीय ध्रुवीकरणाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामुळं तुम्हाला अडचण येऊ शकते. अंतरवली सराटे हे माझ्याच मतदारसंघात गाव आहे, परभणी मतदारसंघात. मी या देशात पहिलं आरक्षण छत्रपती शाहूराजांना दिलं. शाहूराजांना दिलं आणि त्याचं घटनेत रूपांतर करण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. एखाद्या जातीला त्या आरक्षणात घालणं किंवा काढणं हे आमचं काम नसतं, त्याला 2/3 मेजॉरिटी पार्लमेंटची लागते. मुळात म्हणजे इथं ज्यावेळेस पवार साहेबांची सभा मीटिंग झाली, एकनाथ शिंदे साहेब होते, अजित पवार होते, देवेंद्र फडणवीस होते, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू, विनय कोरे आणि स्वतः मी, छोटे छोटे आमच्या पक्षाची मीटिंग झाली. राज ठाकरे, उद्धव ठाकरे बी होते. तर त्यात ठरलं असं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावत्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं. हे कोण म्हणतंय? पवार साहेब म्हणते, उद्धव साहेब म्हणते, राज ठाकरे म्हणतात, देवेंद्र फडणवीस म्हणतात, अजित पवार म्हणतात, एकनाथ शिंदे म्हणतात, महादेव जानकर म्हणतात. म्हणजे आमची सर्वांची युती काय झाली? हे जो गरीब सेक्टर आहे त्याला हात न लावता आपण स्पेशल मराठ्यांना आरक्षण देऊ. आणि त्यात आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सक्सेस झाले. आता त्यांनी मुद्दा काढला की हे आरक्षण टिकल का? आम्ही दिल्लीत आहे ना. माझ्या सातारचाच मोरे नावाचा जज होता, ज्यावेळेस मी मिनिस्टर होतो, माझ्या मतदारसंघातले दोन निमसोडचे ते होते. आम्ही त्यांना रात्रीच भेटायला गेलो धोतर नेसून. मराठ्यांच्यासाठी जे आम्ही JR काढला होता असेंब्लीमध्ये, आमची विनंती म्हणलं होतं की मराठा समाजातला 2% वर्ग सुधारलेला आहे, पण 98% मराठ्यांची अवस्था बेकार झाली, जमीन नाही, मुलांची लग्न होत नाही, त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे. आणि तो मुद्दा पास झाला. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसच्या वेळेस 58 मोर्चे काढले, तिथं सर्व समाजाने मराठ्याला साथ दिली, मुसलमानांनी दिली, दलितांनी दिली, ओबीसीने दिली. त्यानं त्यावेळेस विरोध केला नाही. आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनी अतिशय चांगले नियम केला की चंद्रकांत दादाच्या हाताखाली कमिटी निर्माण केली. चंद्रकांत दादा, विनोद तावडे, गिरीश महाजन आणि महादेव जानकर. मी म्हणलं दलित समाजाची प्रगती होण्यासाठी बार्टी आहे, तशी मराठ्यांची प्रगती होण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं सारथी काढली पाहिजे. तिथे स्पेशल केलं. आणि ओबीसीला बी काही नव्हतं, घटनात्मक दर्जा नव्हता, ती ओबीसीसाठी महाज्योती काढली. दोघांनाही बजेट दिलं. मराठ्यांचं बजेट आहे ते स्पेशल देऊन, त्यांना त्यांचं आरक्षण देऊन, त्यांच्या मुलांचं शैक्षणिक आणि उद्योगधंद्यात जर 10 लाखापर्यंत कर्ज दिलं पाहिजे, त्यांच्या मुलांना आपण सर्व्हिसमध्ये लावण्यासाठी कन्सेशन दिलं पाहिजे, म्हणून आपण त्यांना 10% आरक्षण दिलं. आज EWC मध्ये EW आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला 87% झाला, सर्वात जास्त. आणि नंतर आता जो स्पेशल आरक्षण केले यात 350 पोरं ऍट ए टाइम PSI म्हणून मराठा समाजाची लागली. म्हणजे हे काम मी सांगतोय, तर हे जे काम देवेंद्र फडणवीसनं चिकित्सक बुद्धीने केलं, परंतु दुर्दैव आपल्यात कास्टिझम जास्त असतं, एखाद्या माणसाला टार्गेट केलं जातं. तर माझं म्हणणं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री नामदार आमचे यशवंतराव चव्हाण झाले, आमचे मराठ्याचे मुख्यमंत्री बरेच झाले, परंतु सर्वात जास्त आमच्या काळात जेव्हा मोर्चे निघाले त्यावेळी जी मराठा समाजाबद्दल सवलत देण्याचा प्लॅन केला तो मोठ्या प्रमाणात केला. आम्ही मेहरबानी केली नाही, कारण शाहूराजाचा आमचा उपकार आहे. आज मराठा समाजातले काही युवक आहेत किंवा ओबीसी वर्सेस हे चाललेलं आहे, पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतोय. जे मराठ्याची तरुणांची मुलं मला ज्यावेळी येतात, मी ज्यावेळेला कन्व्हिन्स करतोय तेव्हा ते माझे सपोर्टर बनतात. आता सध्याला मला अनुभव आला की 5-6 ठिकाणी, 4-5 ठिकाणी गाडीच्या तिथं मुलं आली, घोषणा द्यायला लागली, म्हणजे या बसा. घोषणा देताना मी त्यांच्या बसच बसलो, या म्हणलं तुमचं ऐकून घेतो. माझं बी ऐकलं पाहिजे, म्हणजे ऐकतो नाही. त्यांनी त्या मुलांनी सांगितलं की साहेब न्याय तुम्हीच आम्हाला आरक्षण देऊ शकता, ही देखील आत्मविश्वास. वकील, डॉक्टर, इंजिनियर, वेल क्वालिफाईड मुलं. आता अडाणी मुलगा असतो तो एखादा उलट बोलतो, त्याबद्दल नाराज व्हायची काही गरज नाही. पुढऱ्यानं शिव्या खाणं, पुढऱ्यानं अपमान सहन करणं, ह्यालाच पुढारी म्हटलं जातं. तुम्ही लगेच एक्झिट रागाला येत असाल तर मग घरी जाऊन संसार करायचा, सर्व्हिस करायची, काय बनायचं. पुढऱ्याचं तत्व असतं की डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात भिंगरी, ह्याला म्हणतात पुढारी. तो बनायचं असेल पुढारी. आता त्यानं रिॲक्शन दिली म्हणून आपण लगेच रिॲक्शन द्यायची नाही. त्यानं शिवी दिली, काही जर दिली तर तुम्ही शिवी द्यायची नाही,
कारण तुम्हाला राजेपणाचं स्वप्न असतं, राजानं सारं सहन करायचं असतं. त्या भूमिकेतून मी चाललेलो आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या काही मुलांचा रोष असतो, पण त्याला उत्तर मी चांगल्या प्रकारे दिल्यानंतर ती मराठ्याची मुलं मला स्वागत करतात. हा मला अनुभव आहे. आणि त्यांना सांगितलं, कुणबी म्हणजे मराठा, धनगर आणि माळी एकाच आईची मुलं आहेत असं गुलामगिरीत महात्मा फुलेंनी लिहून ठेवलं. एकानं कुणबाव केला, कृष्णेच्या काठची शेती केली, ती माळवं लावलं, आणि ह्यानं पशुपालन केलं म्हणून हा धनगर झाला. आपण तिघं मुळात एक आहे, जीन्स आपले एक आहे. पण दुर्दैवानं उंचीवून अभियानमधनं मी मराठा झालो, मी हे झालो, नंतर मी खासदार झालो, आमदार झालो, बाकीच्याला तसं राहिलं. अशी सिस्टम बनली गेलेली आहे. तर मराठा समाजाला तुमचं आरक्षण टिकणार आहे, कारण 23 राज्यामध्ये मराठा एक्सटेन्शन जे रिझर्वेशन होतं ते लागू झालेलं आहे. त्यामुळे आम्ही सक्सेस होऊ की मराठा समाजाचं 10% आरक्षण आहे. शिंदे साहेबांनी, देवेंद्रजी आणि अजितदादांनी जे दिलेलं आहे त्यात आम्ही यशस्वी होऊ. उद्या लोकसभेत गेल्यानंतर मी मराठा समाज देखील प्रश्न हा उपस्थित करणार आहे, ओबीसीचा देखील प्रश्न उपस्थित करणार आहे. त्यामुळे मराठा बांधवांना मी एवढंच सांगेन की बाबा, तुम्ही जी माझ्याबद्दल शेवटच्या 2-3 दिवसात रुमर उठवणार आहेत किंवा हे मराठा विरोधक वगैरे, असं काही नाही. माझ्या पक्षाचे 2 आमदार मराठा झाले, माझे सभापती मराठा झाले, मुसलमान झाले, विशेष म्हणजे वंजारी झाले. त्यामुळं मी जी भागीदारी करतोय किंवा पक्ष काढलेला आहे ती कुठल्या जाती धर्माच्या विरोधातला नाही. आणि माझी स्पीच ओबीसी मंडळी ती बघा, एकही वाईट गेलेलं नाही. मी म्हणलं की शाहूराजांना आम्ही पाहुणा आहे, मराठा आणि धनगर पाहुणा आहे. शाहूराजाची सख्खी बहीण आमच्या होळकरांना दिली होती. त्यामुळे त्यांचं आमचं नातं एकच आहे. महात्मा फुलेचा इतिहास सांगितला आहे तिन्ही जातीबद्दलचा. त्यामुळे कोण भांडणं लावत असेल, आम्ही भांडणं लावणारी माणसं नाही, आम्ही जोडणारी माणसं आहे. आणि त्यामुळं ह्यातनं थोडासा परिणाम होईल. तरुण मुलं असतात, थोडंसंही करून ती हुर्रे हुर्रे करणार, पण ते आपण सहन करू. आणि त्यातनं मराठा समाजाचा मला विश्वास आलाय की मराठा समाजाचे 2 मेळावे माझे झाले. बोर्डीकर आमचे मराठा आहेत, लोणीकर मराठा आहेत, विटेकर मराठा आहेत. माझ्या पक्ष आमच्या बरोबर 7.5 आहेत. त्यांच्या पुढे जिम्मेदारी पडली की उद्या त्यांनी सांगितलं किंवा धनगराचं, माळ्याचं, कोळ्याचं मतदान नाही मिळालं तर तुमचा भाऊ सरपंच होईल का गावात, त्यांची मतं पाहिजे का नाही, अशा लेवलची कन्फ्युज चालली आहे. आणि त्यात बुद्धिजीवी मराठा. आता मी रात्री चौधरी डॉक्टर दोन नवरा बायको होती, तर त्यांच्याशी बसलो होतो, तर त्यांनी काही मराठा समाजाचे डॉक्टर बोलू दिले. त्यांच्या मनातली मी शंका काढली. म्हणलं मत देऊ नका तुम्ही, कुणाला द्या, ज्याला तुम्ही देणार आहे मत तो सोडून आहे का प्रश्न, तो सारथीच्या कमिटीत होता का, त्यांना मराठीचा अभ्यास आहे का, ह्याचा अभ्यास करा, त्याच्यावर टीका करत नाही. मी धनगर ओबीसी आहे म्हणून तुम्ही मला मत देणार नाही, तर परंतु ज्याला तुम्ही प्रतिनिधी निवडले त्याने सभागृहात कधी तोंड उगवलंय का. विधानसभेत दुधाचा दर ठरला जातो, पण दिल्लीमध्ये समाजाच्या हिताचे कायदे बनले जातात. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, वोट केले ते पार्लमेंटला केलेलं आहे, आम्ही जिल्हा परिषद मध्ये जाण्यासाठी नाही केलं. म्हणून आपण मंडळी मराठा समाजाने देखील ह्या गोष्टीचं चिंतन आणि मनन करावं. एक विजनरी म्हणून देशाचा पंतप्रधान येत असेल त्यांनाही करून तुम्ही विचार करावा. म्हणजे माझ्याबद्दल जे तुम्ही हे नॅरेटिव्ह सेट करताय, जो माझे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचं स्टडी बघा, त्यांची गुण बघा. मला घर नाही, दार नाही, मी फकीर राहणार आहे. मी इथे येऊन काय टक्केवारी घ्या, 10 वर्षात माझा रेकॉर्ड बघा. मी माझ्या आमदार फंडाचा चांद्यापासून बांद्यापर्यंत पैसे दिले. इथं 2 कोटी रुपये दिले, परभणी शहराला, गंगाखेडला दिले, प्रत्येक घनसांगवीला पैसे दिले. ते मला माहित नाही, ते गाव 100% मराठा समाजाचं गाव, राजेगाव म्हणून, ते एक बी धनगराचं घर नाही. तशा ठिकाणी मी पैसे दिले. म्हणजे माझ्या मनात काय नव्हतं. मी दर ज्यावेळी दुधाचा दर दिला तेव्हा जात बघून दिला का तुम्हाला मिळणार नाही म्हणून. म्हणजे ही सिस्टम आहे, ही समजून घेतली पाहिजे. किंवा मोदी बी आता मुसलमान किंवा दलिताच्या विरोधात नाही. त्यांची जी योजना येते 6,000 शेतकऱ्यांची जमीन जर मुसलमान असेल तर त्याला आपण देतोया. कारव म्हणून गाव आहे कराड तालुक्यात, तिथे मुसलमानाच्या 3 लोकांना ह्याची फॅसिलिटी मिळाली आहे. मी मिनिस्टर असताना त्यांना गोपालनची संधी होती, ते एक मराठ्याचा एक अर्ज आला, एक मला वाटते ह्याचा धनगर समाजाचा एक अर्ज आला, मुसलमानाचा आला. तर मराठ्याच्या धनगरापेक्षा मुसलमानाची ती गोशाळा चांगली होती, मी त्याला पेपर 1 कोटी रुपये दिले. म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत, आपण जिथं सत्य आपला तुपला म्हणायचं नाही, ज्यावेळेस आपण राजेपणावर बसतो तेव्हा ते सत्य काय आहे त्याचं जजमेंट करावं लागतं. म्हणून मराठा समाजाला मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगेन की तुमच्या आरक्षणाला माझा पाठिंबा आहे, मी तुमच्यासाठीच आहे, आणि सारथीच्या योजना आणण्यात त्यात माझाही वाटा आहे. वैचारिक पाया फुलेवादावर आणि राजकारण धनगर समाजाच्या जोरावर असं म्हणून आपण राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली होती. आणि येत्या 31 मेला तुमच्या पक्षाला 21 वर्ष पूर्ण होतात. पण 2004 आणि 2009 जर आपण लोकसभा इलेक्शन बघितलं किंवा विधानसभेचं इलेक्शन, रासपनं केवळ महाराष्ट्रात नाही तर परराज्यात सुद्धा स्वतंत्र उमेदवार आपल्या ताकदीवर उभे केले होते. पण 2014 पासून नेमकं काय झालं की रासपला युती किंवा आघाडीसोबत राजकारण करण्याची गरज भासू लागली? याचं कारण कसं आहे, मोमेंट आणि पॉलिटिक्स वेगळं केलं पाहिजे आपण. मोमेंट माझी फुलेवादाची आहे, पण पॉलिटिक्स माझं गोळवळकरवादावर आहे. कारण का, राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र नसतो. माझं आजही 17 राज्यात युनिट आहे.
मला कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यामध्ये माझा रिझल्ट विजयी झाला. हो, तिथे तुम्ही उमेदवार हा. उभे केले. आत्ता उमेदवार आहेत माझे. हम्म. महाराष्ट्रातच माझी युती आहे. हम्म. बाहेरच्या राज्यात माझे उमेदवार हो. आहेत ऍट दॅट पोझिशन. बर. खासदार केला मी, आणि त्यामुळे माझं मतदान वाढलेलं आहे. मी मिनिस्टर होतो तेव्हाही उमेदवार उभा केले. हो. मिनिस्टर असताना माझं नॅशनल विजन आहे. मला लीडर बनायचं, ती नॅशनल बनायचं. मला स्टेट लीडर नाही बनायचं किंवा कास्ट लीडर नाही बनायचं. मी पहिल्या सुटला यशवंत सिन्हा मतदारसंघात गेलो, पण नंतर मी काय केलं, बहुजन समाज जोडला. नंतर साऱ्या समाजात घुसलो आणि भारतीय जनता पार्टी गेल्यामुळे सवर्ण समाजात जोडला. म्हणजे टप्प्याटप्प्याने येत गेलो. आता एकाच जातीचा मी डीलर बनणार नाही, मला बनायचं नाही. एकट्या समाजात कधीच एकच सर्व समाजाचा, आता धनगर समाज सारा समाज बरोबरच नाही, म्हणजे मान्य केलं पाहिजे. बाकीच्या लोकांच्याही मागे आहे ना समाज. सर्वच महादेव जानकरच्या तावडीत टाकण्याची काही गरज नाही, म्हणजे असं. परंतु पर्सेंटेज माझ्या बाजूला जादा असेल, पण काही प्रमाणात कमी असेल ना, ते जे धनगर समाजाचं पर्सेंटेज माझ्या विरोधात असेल, तेवढंच मी मराठा समाजाचं माझ्या बाजूने कव्हर करेन, तेवढंच मी दलित कव्हर करेन, तेवढंच मी मुसलमान कव्हर करेन. काही प्रमाणात मारवाडी असतील, शिंदे असतील, महेश्वरी असतील, ब्राह्मण असतील, या लोकांना मी कव्हर करेन आणि माझा कोटा भरेन. महाराष्ट्रामध्ये 24% मतं पडली का राज्याचा मुख्यमंत्री होता येईल. मला 6% 6 राज्यात मिळाले का माझी नॅशनल पार्टी बनते. महाराष्ट्रामध्ये 12 आमदार किंवा 2 मेंबर ऑफ पार्लमेंट आले का राज्याचा दर्जा मिळतो. त्या दृष्टीने माझा प्रयत्न चाललेला आहे आणि संसदीय आयुधात मी विजय होत चाललोय 2003 पासून. 2004 ला माझा पहिला आमदार आला, नंतर 2009 ला आमदार आला, नंतर 2014 ला आला आणि आता आम्ही दोघं आहे. वरच्या सभागृहात माझ्या तिकिटावचा आहे आणि खाली आहे 2 आहे आणि 28 नगरसेवक माझे गुजरातला आहे. एक आसामला झेडपी मेंबर आहे, कर्नाटकात एक नगरसेवक आहे माझा. मी काय करतो, 15 दिवस महाराष्ट्राच्या बाहेर असतो आणि 15 दिवस महाराष्ट्रात. म्हणजे आता काय करेन, 15 दिवसातलं मला कमीत कमी निम्म दिवस तरी परभणी ठेवावं लागतं आणि निम्म महाराष्ट्रात, आणि बाकीचा वेळ मी बाहेरच्या राज्यात देणार आहे. ताकी मला अंतिम लक्ष दिल्ली आहे. दिल्लीमध्ये राजा बसतो, मुंबईमध्ये सुभेदार बसतो. राजाच्या मनात आलं का सुभेदारला कधी हटवता येतं. दिल्लीवर लढाई, आपली लाल किल्ल्याची लढाई आपण केली पाहिजे. जानकर साहेब, आणखी एक महत्वाचा असा प्रश्न आहे की मुळातच तुमच्यावर इथे परभणीतून आरोप केला जातो की बाहेरून लादलेला उमेदवार असा विरोधकांकडून आरोप केला जातोय. तर या आरोपाला जानकर साहेब कसं उत्तर देतात? मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून किंवा कुठल्याही कॉमन माणसाला कुठल्याही राज्यातून लोकसभेला भरायचा अधिकार आहे. मी एक पक्ष काढलेला आहे, तेव्हा एका जिल्ह्यापुरता माझा पक्ष नाही, तर नॅशनल पक्ष आहे. ज्यावेळेस प्रवीण नरशिराव आंध्रात येतात, रामटेक मधून खासदार होतात. गुलाम नबी आझाद काश्मीरहून येतात, वाशिम मधून खासदार होतात. आमचे नरेंद्र मोदी साहेब आहेत, ते वडनगरचे आहेत, ते कुठं वाराणसीहून निवडून येतात. म्हणजे ही जी इंदिरा गांधी रायबरेलीत नव्हत्या, त्या आपल्या कर्नाटकातून एका मतदारसंघातून विजयी झाल्या. नॅशनल फिगरीला स्टेट किंवा जिल्हा किंवा बॅरियर लावण्यात अर्थ नसतो. आणि वी आर द नॅशनल लीडर, नॉट ए लॅडर. आय एम ए लीडर. लीडर आणि लॅडरचं कन्सेप्ट लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ज्यांची बुद्धीची क्यू करावी वाटते ती माणसं अशी म्हणतात की बाहेर चालेल. माझे मित्र आता जे आहे माझ्यावर आरोप करणार आहे, ते बी मूळ इथले नाहीत. त्यांचं जिल्हा बी लातूरला मंगसुरी नावाचं गाव आहे, त्यांचं ते आहे. माझं जसं सातारमध्ये आहे तसं ती. आणि लोक ह्याच्यापेक्षा पुढे गेलेले आहेत. आता जिल्ह्यावर ह्या जिल्ह्यात नाला उपरा आहे, परका आहे, या गोष्टीला नाही. त्यांच्या बुद्धीची क्यू करावी वाटते. आणि मी एक नॅशनल लीडर आहे. मिर्झापुरातून तयारी केली होती, उत्तर प्रदेशमधून. मिर्झापूर, बारामती, माडा, परभणी ही माझी सेंटर्स ठरवली होती. मी उभा राहायचं कुठून. मी आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्यांना मी एवढ्या जागा मागितल्या होत्या. कर्नाटकातून बी अर्ज भरू शकतो मी, कर्नाटकातून देखील भरणार होतो मी. ह्या बारीनं महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश म्हणून भरणार होतो. पण महायुती आणि महायुती अलायन्स झाल्यामुळे आम्ही इथं राहिलो. नाहीतर मी सर्व सिटीची आम्ही तयारी केली होती. जवळजवळ मी 550 साडेपाचशे एबी फॉर्म सह्या करून आलो आहे. आता बाहेरच्या राज्यात दिल्लीत देखील आम्ही काही सीटा उभा केलेत, उत्तर प्रदेशमध्ये केलेत, नंतर तामिळनाडूमध्ये केलेत, कर्नाटकात उभा केलेत. राज्यसभेच्या सीट आहेत, तिथं विजय नाही आम्ही होणार, वोट ऑफ पर्सेंटेज माझं वाढेल ही भूमिका आहे. माझं भारताच्या नकाशावर कन्याकुमारी काश्मीर पर्यंत माझं लक्ष आहे. नुसतं एका प्रांतात एका तालुक्यातला मी बसून बसलो नाही. मला सर्व राज्याच्या काना सीमा माहीत आहेत. मी 24 आवर्स, कधी विमानानं, कधी रेल्वेनं, कधी बाय कार, असा माझा 24 प्रवास असतो. त्यामुळं मी सातारचा जरी असलो तरी मी परभणीकर होणार आहे. आणि त्यांनी प्रश्न केला की सातारला जाणार आहे, आरोग्याची सेवा मी सुधारणार आहे, एज्युकेशन हब मी आणणार आहे, MIDC आणणार आहे, सिंचन आणणार आहे, मी स्वतः इथं राहणार आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यांच्या विरोधकांना माझ्या शुभेच्छा. आणि मी दिल्ली, मुंबई, परभणी, आणि आता मी सातारकर होतो, आता परभणीकर बनणार आहे. परभणीत मी स्वतःचं घर बी घेतोय. त्यामुळं, आणि त्या बंगल्याला दरवाजा नसेल,
कुणीही यावं, साप बी येऊन पाणी पिऊन गेला पाहिजे आणि मांजर बी येऊन गेला पाहिजे आणि वाघ बी आणि माणूस बी येऊन गेला पाहिजे, अशा लेवलचा मी एक बंगला चांगला बनवतो. आजपर्यंत माझा बंगला कुठं नाही, पण मी इथं करण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच. आणि जे तुम्ही घर इथे घेणार त्याला दरवाजे नसणार आहे, कोणी यावं असा प्रश्न. आणखी एक महत्वाचा मुद्दा की मुळातच आता परभणी लोकसभा मतदारसंघात जिंतूर, परतूरला भाजपचे आमदार आहेत. गंगाखेडमध्ये तर स्वतः आपल्या पक्षाचेच आमदार रत्नाकर गुट्टे आहेत. पण इकडे पाथरी, परभणी, घनसावंगी इथे कसा काय नेमका रिस्पॉन्स आहे आणि तिथून मतांची जुळवाजुळव तुम्ही कशी करता? घनसावंगीत बिल्डगिरी, तिथं आदरणीय आमचे सतीश घाडगे आहेत, आदरणीय आमचे विलास बापू खरात आहेत, सुनील आर्दळ आहेत आणि शिवसेनेचे भुतेकर शिवसेनेची ताकद आहे. राष्ट्रवादीचे तवर वगैरे आहेत, आमचे गोरे अण्णा आहेत. म्हणजे राष्ट्रवादीची ताकद बी चांगली आहे. त्यामुळं मी तिथं 30-35 ते 40,000चं लीड घनसावंगीत मला मिळणार आहे. परतूरला आमचे आमदार आहेत, माजी मंत्री लोणीकर साहेब आहेत. हो. तिथं आमचं लीड आहे हो. 50-60,000. तिथं मेघना दिदी आहे जिंतूरला, जिंतूरला लाखाचं लीड बसेल, एका लाखाचं. तिथं माझेच आमदार रत्नाकर गुट्टे आहेत, गुट्टे आहेत. तिथेही मी 1,12,000 मध्ये लीड घेतोय. आणि पाथरीमध्ये राजेश विटेकर, बाबा जानी, मोहन फड आणि सय्यद खान, ही 4 माणसं टॉपची तिथं हो, आहे. पण आता तुम्ही राजेश विटेकरांचं नाव घेतलं, तिकीट न मिळाल्यानं नाराज झाले राजेश विटेकर आपल्या सोबत आहेत ना, म्हणजे मनापासून काम करतात. राजेश विटे अतिशय माझे प्रतिनिधीच आहेत ते. हम्म. आणि अतिशय मन लावून काम करतात, कारण त्यांचा प्रश्न सॉल्व्ह केलाय. ते 2 महिन्यात ते आमदार होतील, 2-3 महिन्यात. त्यामुळे अच्छा. त्यांचा प्रश्न सॉल्व्ह झाला. आणि राजेश विटेकर आता माझे प्रतिनिधी म्हणून काम करतात. बोर्डीकर माझे जिल्ह्याचं समन्वयक म्हणून रामप्रसाद बोर्डीकर जिंकण्यासाठी जे यंत्र लावतात ते लावण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. आणि परभणीत थोडं हे चाललेलं आहे. परभणीत आम्ही समान सुटण्याचा प्रयत्न करतोय. परभणीत आता सध्याला ते आहेत, म्हणजे मान्यच करावं, परभणी आणि पाथरीत आम्ही कमी आहे. पण मी 4 जिल्ह्यात पुढे आहे, 4 तालुक्यात पुढे आहे. लाखाचं, 1.5 लाखाचं लीड एका तालुक्यातच मी घेतोय. समजा परभणीत मला काही कमी पडलं तर मी ते गंगाखेड, जिंतूर आणि परतूर मध्येच व्हॅनिश करून टाकतोय. आणि विजयाची माळ माझी घनसावंगी लावते. आणि पाथरीत बी माझा आता कालपासून माझा रिझल्ट असा आलाय की मी 10-15 हजाराच्या लीडवर चाललोय पाथरीमध्ये सुद्धा. बरं. आणि अजून 10-12 दिवस बाकी आहेत, त्यामुळे मी अजून तिथे देखील नक्कीच. 1998 आपण वगळता 1989 पासून परभणीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकत आलेला आहे. पण यंदा मात्र म्हणजे तुम्ही इथं उभं राहिल्यानं निश्चितच आता राजकीय समीकरणं बदलणार आहेत. त्यात शिवसेनेची 2 शकलं झाली, राष्ट्रवादीची 2 शकलं झाली. त्यामुळे यंदा या शिवसेनेच्या भगव्या वादळात रासपची शिट्टी वाजणार. त्याचं कारण कसं आहे, इथं बाळासाहेब ठाकरेंना मानणारा समुदाय मोठा आहे. भाजप त्यांच्यावर उठतं. भाजपाचं बी केडर मोठं आहे इथं, भाजपाला मानणारा वर्ग. या दोघांच्या केडरमध्ये ते विजयी होते. पण आता काय झालंय, एकनाथ शिंदेचा बाण माझ्याबरोबर आहे आणि बाबाजी आणि खान माझ्यावर आहे. खान बी माझ्यावर आहे, बाण बी माझ्यावर आहे. मराठा माझ्यावर आहे, ओबीसी माझ्यावर आहे. बाकी कोण बसलेला आहे? म्हणजे रासपची शिट्टी वाजणार. 100%. आणखी एक महत्वाचं म्हणजे मला आठवते काही वर्षांपूर्वी आपण भीष्म प्रतिज्ञा घेतल्या होत्या. म्हणजे त्या फार महत्वाच्या होत्या. त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशभरात झाली. म्हणजे त्यात तुम्ही सांगितलं होतं की मी लग्न करणार नाही, मी कधी घरी जाणार नाही, मी संपत्ती गोळा करणार नाही. आता या तिन्ही प्रतिज्ञांपैकी किती प्रतिज्ञा अबाधित आहेत? मी घरी नाही जात, लग्न केलं नाही आणि प्रॉपर्टी देखील बनवली नाही. जी माझी 3, 4, 5 कोटीची प्रॉपर्टी दाखवली, लोकवर्गणीतून दिल्यानंतर पक्षाचं ऑफिस पाहिजे, पक्षाचं ऑफिस, प्रेसचं ऑफिस, ह्या ज्या गोष्टी आहेत, प्लॉटचं आहे म्हणजे फ्लॅट, कुठला नगरचं ऑफिस आहे पक्षाचं, पुण्याचं ऑफिस आहे पक्षाचं, जालन्याचं ऑफिस आहे पक्षाचं आणि मुंबईचं ऑफिस आहे, पनवेलचं ऑफिस आहे. त्या बॉम्बेतल्या प्रॉपर्टीची ती किंमत झालेली आहे 5 कोटी, पण ती माझी नाही, ती पक्षाची प्रॉपर्टी आहे. ती नाव माझे असल्यामुळे ती दाखवावं लागला. नंतर निरंक आकडा बारामतीला होतो तो निरंकच बायापुढे येतो, म्हणजे प्रॉपर्टी काय नव्हती. त्यामुळे आणि ही वैयक्तिक माझी प्रॉपर्टी नाही, ती लोकवर्गणीतून दिलेली प्रॉपर्टी आहे, ज्या ऑफिसेस वगैरे आहे आणि ती त्या पक्षाची प्रॉपर्टी आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला तुम्ही जे फकीर म्हणून घेता तर फकीरच आहात. मी ऑलरेडी आताही फकीर आहे, त्यामुळे काय आणि लग्न काही केलेलं नाही काय. बरं आणखी आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अगदी म्हणजे खासदारकीची माळ गळ्यात पडलीच आता यंदा, तर महादेव जानकर लग्नाच्या बोल्यावर चढणार का? मी पंतप्रधान झालो तरी लग्न करणार नाही. म्हणजे माझं अंतिम ध्येय पीएमचं आहे, परंतु लग्न मी कधीच करणार नाही. जग चालवणं सोपं आहे, पण घर चालवणं अवघड आहे. या गोष्टीची मी कटिबद्ध आहे. स्वामी विवेकानंदाला मी चांगलं वाचलेलं आहे, त्यामुळे मी जगाचा संसार करता येईल, पण घरातल्या संसारापासून मी घाबरलो. मला काही म्हणा, पण मी लग्न कधीच करणार नाही. आणि मी असं स्वच्छंद राहून माझा ध्येय शेवटपर्यंत मी देश सेवेसाठी लावण्याचा प्रयत्न करीन, जनतेसाठी लावण्यासाठी प्रयत्न करीन. जानकर साहेब,
आतापर्यंत तुमच्या राजकीय प्रवासात तुम्ही विविध राजकीय विचारधारांशी जुळतं मिळतं घेतलं, पण तुमच्या राजकीय तत्वांशी तडजोड कधीच केली नाही. आणि या राजकीय प्रवासात तुम्हाला अनेक राजकीय मोठमोठे दिग्गज भेटले. त्यामुळं तुम्हाला आवडलेल्या किंवा तुम्हाला भावलेल्या राजकीय व्यक्ती कोण, असा मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. पण हा रॅपिड फायर क्वेश्चन आहे. मी तुम्हाला 2 नावं विचारणार आहे, त्यातलं फक्त एक नाव तुम्हाला चूज करायचं आहे. अर्थात तुम्ही ज्या माणसांसोबत आतापर्यंत प्रवास केलात त्यातलं पहिलं नाव कांशीराम की गोपीनाथराव मुंडे? घनश्यामजींनी मला परत सोबत केलं, पण मुलगा मानलं मला गोपीनाथ मुंडे. म्हणजे घनश्यामजींनी मला राजकारणातील धडे शिकवलं एबीसीडी, पण राजकारणाच्या उंची बसवलं मला गोपीनाथ मुंडे. शरद पवार की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी. देवेंद्र फडणवीस की अजित पवार? आता सध्याला देवेंद्र फडणवीसच आहेत. ही जागा मला दिली अजितदादाने दिलेली आहे, त्यामुळे अजितदादाबद्दल मला रिस्पेक्ट आहे, परंतु देवेंद्र फडणवीसचे विजन आहे. शेवटचाच प्रश्न, की आता महायुतीचे सगळेच उमेदवार मोदींना पंतप्रधान करायचे म्हणून आम्हाला दिल्लीत पाठवा असा प्रचार करत सुटले, पण तुम्हाला तर स्वतःलाच पंतप्रधान बनायचे आणि आता 2024 ची तर संधी हुकली. पण भविष्यात महादेव जानकर पंतप्रधान कधी होणार? मी आत्ता सध्याला मोदींनाच पंतप्रधान म्हणून सपोर्ट करणार आहे. मोदी साहेबांच्याच मागे उभं राहणार. आणि ज्या वेळेस माझ्या पक्षाचे मेंबर ऑफ पार्लमेंट वाढतील त्यावेळेस मी मोदी साहेबांच्या पक्षाला विनंती करेन, मी बी त्या रेसमध्ये आहे, पण आता सध्याला मोदी रेसमध्ये आहे. मोदींनाच मी सपोर्ट करणार. येस, धन्यवाद जानकर साहेब, आपण आमच्याशी संवाद साधलात आणि आपल्याला लोकसभा निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते महादेव जानकर साहेब. अर्थात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, पायात भिंगरी, याला म्हणतात पुढारी. आय एम नॉट अ लॅडर, आय एम अ लीडर. अर्थात ते नेहमीच म्हणतात आय एम नॉट अ डिमांडर, आय एम अ कमांडर. आता महादेव जानकर परभणीत आल्यामुळं परभणीकरांच्या देखील आशा वाढलेल्या आहेत की आम्हाला असा नेता मिळणार आहे की जो आमच्या शेतीविषयक प्रश्न असेल, उद्योगधंद्यांविषयक प्रश्न असतील, त्यांना कृषी क्षेत्राचा अभ्यास असल्यामुळे मुळातच पशु आहाराविषयीचे काही प्रश्न असतील, या सगळ्यांना ते सोडवू शकतील. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आता या इलेक्शन मध्ये नेमकं काय होणार आहे. अर्थात परभणीमध्ये येऊन जानकरांनी जोर तर लावलेलाच आहे, त्यामुळे आता शिवसेनेच्या ठाकरे गटाची मशाल पेटणार की रासपची शिट्टी वाजणार, याचं उत्तर 4 जूनलाच सर्वांना कळणार. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.